बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल तापला आहे, पण या निवडणुकीत तब्बल 40% मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आरोप आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी केला आहे। मतदार यादीतील फेरफार आणि बूथ बदल करून सामाजिक मतांचे विघटन करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार सूची हा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरत आहे। आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावर थेट गंभीर आरोपांची सरबत्ती केली। त्यांच्या म्हणण्यानुसार बुलढाणा शहरातील अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे हटवणे, बदलणे आणि दुसऱ्या प्रभागात फेकणे असे प्रकार झाल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे। या प्रक्रियेमुळे सुमारे 40% मतदारांना मतदान करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। रोठे यांनी सांगितले की सत्ताधारी आणि प्रशासनाने हातमिळवणी करून विरोधात असलेले मत एकत्र येऊ नये यासाठी सामाजिक मतांचे विघटन करण्याचा प्रयत्न जाणून बुजून करण्यात आला। बूथ बदलल्यामुळे अनेकांना मतदान केंद्र कुठे आहे हेच कळत नाही आणि अनेक मतदार यादीत इतर ठिकाणी दाखवले गेले आहेत। याशिवाय त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला। 12,000 मृत मतदारांची नावे अजूनही यादीत आहेत। हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या हेतुपुरस्पर कारस्थानाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले। रोठे यांनी याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिनिधी पाठवले, तक्रारी दाखल केल्या आणि उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले, तरीही योग्य कृती झालेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील या गोंधळामुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे। मतदारांनी मतदान हक्क बजावण्यास अडथळा आणणारी ही स्थिती लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करते। बुलढाणा शहरातील प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार रचना 100% नियमबाह्य जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे। इक्बाल नगर, मिर्झा नगर मुस्लिम एरियाचं वोटिंग हिंदू एरियामध्ये टाकण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये तिथले 300 मतदार या ठिकाणी आणण्यात आले आहे। काही इक्बाल चौकातले मतदार प्रभाग 8 मध्ये टाकण्यात आलेले आहे। तर प्रभाग 13 महात्मा फुले नगर, सावित्रीबाई फुले नगर येथील अनुसूचित जातीचे 247 मतदार प्रभाग 5 मध्ये टाकून नियमबाह्यरित्या आरक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे। ज्यामुळे मुस्लिमांना यापुढे ज्यांचे आज बुलढाणा शहरामध्ये मुस्लिमांचे 7 उमेदवार निवडून येतात, यानंतर 2च येतील, 3च येतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाहीर होऊ शकते। हा घाट सत्ताधाऱ्यांनी रचलेला आहे। म्हणून आम्ही ही नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार यादी उच्च न्यायालयापर्यंत नेली आहे। उच्च न्यायालयापासून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये हेरिंग आहे, सुनावणी आहे। लवकरच त्याचा निर्णय बाहेर येईल आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, आमच्याकडून निकाल लागेल। जर आमच्याकडून निकाल लागला तर निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी स्थगित सुद्धा होऊ शकते। बुलढाणेकर सुज्ञ आहेत, आपला बूथ आपला प्रभाग जाणून घेतील हे आवाहन आम्ही या निमित्तानं प्रथमतः करतो। कारण न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागला तर आपण मतदारापासून वंचित राहू नये, या राज्यकर्त्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी प्रत्येक बुलढाणेकरांना सज्ज राहावं हे आवाहन करतो।